आपली मातृभाषा मराठी केवळ एक भाषा नाही, तर तो एक अथांग महासागर आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचताना या भाषेने अनेक रूप धारण केली। मराठीत तब्बल 90हून अधिक बोलीभाषा बोलल्या जातात, ज्या आपल्या संस्कृतीला अधिक समृद्ध करतात। चला आज अशाच काही प्रमुख 12 बोलीभाषांची आणि त्यांच्या प्रवासाची रंजक सफर करूया। नमस्कार, मी हर्ष, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। वऱ्हाडी भाषा सुरुवात करूया विदर्भापासून। बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या 6 जिल्ह्यांमध्ये वऱ्हाडी बोलली जाते। विशेष म्हणजे मराठीतील पहिला ग्रंथ माहिमभट्ट यांचा लीळा चरित्र याच बोलीत लिहिला गेलाय। अहिराणी भाषा महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी ही एक महत्त्वाची बोली। धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये अहिराणी आणि नाशिकच्या बागलाण भागात बागलाणी रूप पाहायला मिळतं। या भाषेला लोकगीतांचा अतिशय समृद्ध वारसा लाभलाय। मालवणी आणि कोकणी भाषा कोकणात उतरलो की दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणी किंवा कुडाळी ऐकायला मिळते, जिथे प्रसिद्ध दशावतार नाटक सादर होते। याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्गसह गोव्यात कोकणी बोलीचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो। तंजावरी मराठी भाषा तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी बोलली जाते। तमिळनाडूच्या तंजावूरमध्ये जवळपास 1 लाखांहून अधिक लोक तंजावरी बोली रोजच्या व्यवहारात वापरतात, जिथे आजही अनेक प्राचीन मराठी शब्द टिकून आहेत। कोल्हापुरी आणि बेळगावी भाषा कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात लयबद्ध लकवीची कोल्हापुरी बोली बोलली जाते, जिथे कानडी आणि कोकणीचा प्रभाव जास्त दिसतो। तसाच सीमा भागातील बेळगावी बोलीमध्ये कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी आणि कोकणीचे सुंदर संमिश्रण पाहायला मिळतं। मराठवाडी भाषा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि बीड या मराठवाड्याच्या मध्यवर्ती जिल्ह्यात मराठवाडी बोलली जाते, जिथे सीमेवर तेलुगू भाषेचाही प्रभाव जाणवतो। झाडी बोली भाषा भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या झाडीपट्टी प्रदेशात झाडी बोली बोलली जाते। मुकुंद राजकृत, विवेक सिंधू मधील अनेक जुने शब्द आज सुद्धा या बोलीत जिवंत आहेत। आगरी आणि वाडवळी भाषा उत्तर आणि मध्य कोकणाच्या किनारपट्टीवर प्रामुख्याने रायगड आणि ठाण्यात आगरी समाजाची भाषा दुमदुमते, तर ठाणे, पालघरच्या सागरी किनारी भागात वाडवळी बोलीचा उगम आणि विकास झालेला दिसतो। लेवा भाषा जळगावचा पूर्व भाग, बुलढाणा आणि मध्य प्रदेशातील लेवा बोलीचा विस्तार आहे। कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या अजरामर कवितांमधून या बोलीचा सुंदर आविष्कार दिसून येतो। मंडळी, या प्रमुख 12 बोलीभाषांसोबतच आणखी जवळपास 80हून अधिक बोलीभाषा आपल्या महाराष्ट्रात नांदत आहेत। प्रत्येक बोलीचा बाज, गोडवा आणि शैली वेगळी, पण या सर्व मिळून आपल्याला मराठी भाषेला एक अफाट श्रीमंती मिळवून देतात। तुमची स्वतःची बोलीभाषा कोणती आहे, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।